आई बहिणींनो, जर तुम्ही कुंभ राशीच्या असाल आणि तुमचा नवरा तुमचं ऐकत नसेल, तुमचं बोलणं हलकं समजत असेल, तुमच्या भावना दुर्लक्षित करत असेल, तर आजचा हा स्वामी समर्थांचा संदेश फक्त ऐकू नका, मनात उतरवा. कुंभ राशीच्या स्त्रिया खूप सहनशील असतात. त्या घरासाठी, संसारासाठी, नात्यांसाठी स्वतःला विसरतात. पण हाच त्यांचा मोठा गुण. कधी कधी त्यांच्यासाठी वेदना बनतो. स्वामी समर्थ म्हणतात, जे जास्त सहन करतात त्यांची परीक्षा जास्त घेतली जाते, पण जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांचं नशीब मी स्वतः बदलतो. आई बहिणींनो, नवरा ऐकत नाही याचं कारण तुमच्यात काही कमी आहे असं नाही. कारण आहे ग्रहांची उलथापालथ, मनावर आलेली जडत्वाची छाया आणि अहंकाराचा अडथळा. स्वामी समर्थ सांगतात, कुंभ राशीच्या महिलांनी रागाने नाही, आवाज चढवून नाही, तर शांत श्रद्धेने उपाय केला तर चमत्कार अट आहे. दर गुरुवारी किंवा सोमवारी सकाळी अंघोळ झाल्यावर घरातल्या देवासमोर किंवा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर 2 मिनिटे शांत उभं रहा. डोळे बंद करा आणि मनातल्या मनात फक्त एवढंच म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या संसारात शांतता दे. माझ्या नव्याच्या मनावरची जडता दूर कर. माझ्या शब्दांना किंमत देण्याचं, सद्बुद्धीचं दान त्याला दे. हे शब्द मोठ्याने नाही, मनातून सांगा. कारण स्वामी शब्द ऐकत नाहीत, ते भावना ओळखतात. यानंतर त्या दिवशी नव्याशी वाद टाळा. एकही टोमणा नाही, एकही कटू शब्द नाही. स्वामी म्हणतात, ज्या दिवशी स्त्री शांत राहते त्या दिवशी देव तिच्या बाजूने बोलायला लागतो. आई बहिणींनो, हा उपाय करताना तुम्हाला लगेच परिणाम दिसेलच असं नाही, पण स्वामींचं काम हळूहळू पण कायमचं असतं. काही दिवसांनी तुम्ही पाहाल, नव्याचा आवाज बदलतोय, तुमचं मत विचारलं जातंय, तुमची किंमत वाढते. कारण स्वामी समर्थ नात्यांमध्ये प्रेम निर्माण करतात, दडलेला आदर जागा करतात. जर आज तुम्ही हा संदेश मनापासून ऐकला असेल, तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आधीच सुरू झाली आहे. शेवटी एवढंच सांगतो, स्वामींवर विश्वास ठेवा, स्वतःला दोष देणं थांबवा आणि हा उपाय श्रद्धेने करा. तुमच्यापैकी अनेक जणी मनात म्हणत असतील, मी एवढं करते, घर सांभाळते, नात्यांना जपते, पण माझा नवरा मला समजून घेतच नाही. तुमचं बोलणं ऐकलं जात नाही, तुमच्या भावनांना किंमत नाही. आणि शेवटी तुम्ही शांत होता, पण ती शांतता आनंदाची नसते, ती असते वेदनांची. स्वामी समर्थ आज म्हणत आहेत, माझ्या लेकरींनो, तुम्ही शांत आहात म्हणून कमकुवत नाही. तुम्ही शांत आहात कारण तुमच्या नशिबात मोठा बदल लिहिलेला आहे. कुंभ राशीच्या स्त्रियांचं मन खूप खोल असतं. त्या पटकन कुणावर विश्वास ठेवतात आणि एकदा दिलेला विश्वास पूर्ण मनाने निभावतात. पण याच मनाचा गैरफायदा घेतला जातो. नवरा हळूहळू दुर्लक्ष करू लागतो, संवाद कमी होतो, आदर कमी होतो. आई बहिणींनो, लक्षात ठेवा, नवरा ऐकत नाही याचा अर्थ तुमच्यात काही कमी आहे असं नाही. हा काळ आहे परीक्षेचा. स्वामी समर्थ म्हणतात, मी ज्यांना जास्त प्रेम देतो त्यांना आधी जास्त तपासतो. आज तुमच्या संसारावर ग्रहांची जड छाया आहे.
विशेषतः कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी हा काळ मानसिक त्रास देणारा असतो. पण स्वामी म्हणतात, ही छाया कायमची नाही. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांनी दाखवलेला एक असा मार्ग सांगणार आहे, जो केल्यावर नव्याच्या वागण्यात हळूहळू पण नक्की बदल घडतो. हा उपाय कोणालाही त्रास न देता, कोणाचं वाईट न करता, फक्त श्रद्धेवर आधारित आहे. सकाळी लवकर किंवा रात्री झोपण्याआधी, घर शांत असताना, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा मनातच स्वामींचं स्मरण करून शांत बसा. डोळे बंद करा. मनातली सगळी तक्रार, सगळं दुःख क्षणभर बाजूला ठेवा. आता मनातल्या मनात स्वामींना सांगा, स्वामी, मी खूप थकले, मी सगळं सहन करते, पण आता मला शांतता हवी आहे. माझ्या नव्याच्या मनात माझ्यासाठी प्रेम जागर कर. हे शब्द बोलताना डोळ्यात पाणी आलं तर थांबवू नका, कारण स्वामी अश्रूंमधली भाषा सगळ्यात आधी ऐकतात. यानंतर दर गुरुवारी स्वामींच्या नावाने एक साधा दिवा लावा. त्या दिवशी नव्याबद्दल कुणाकडे तक्रार करू नका, कारण स्वामी म्हणतात, ज्या दिवशी स्त्री गप्प राहते, त्या दिवशी मी बोलायला सुरुवात करतो. आई बहिणींनो, हा उपाय करताना तुम्हाला लगेच परिणाम दिसेलच असं नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ घाईने नाही, तर खोलवर काम करतात. काही दिवसांनी तुम्ही जाणवाल, नव्याचा आवाज मऊ झाला आहे. तो तुमचं मत विचारतोय, तो तुमच्याकडे लक्ष देतोय. हा बदल योगायोग नाही, ही आहे स्वामींची कृपा. स्वामी समर्थ सांगतात, ज्या स्त्रीने स्वतःला माझ्या चरणी अर्पण केलं, तिच्या संसाराची जबाबदारी मी स्वतः घेतो. आई बहिणींनो, आज जर तुम्ही हा संदेश पूर्ण मनाने ऐकला असेल, तर समजा स्वामींचं काम तुमच्यासाठी आधीच सुरू झालं आहे. स्वतःला दोष देऊ नका, स्वतःला कमी समजू नका. तुम्ही मौल्यवान आहात. शेवटी एवढंच, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. हा उपाय श्रद्धेने करा आणि पहा, तुमच्या संसारात हळूहळू पण कायमचा बदल घडताना. श्री स्वामी समर्थ.